एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मित्रांनो बघा, याची नुकतीच तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली मित्रांनो. तर या जाहिराती संदर्भात इग्नाइट अकॅडमी मित्रांनो बघा, जे तुमचं ज्युनियर असिस्टंट फायरमॅन मित्रांनो बघा, हे जे पद आहे मित्रांनो, यासाठी आपण इग्नाइट अकॅडमी मित्रांनो एक बॅच तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो एक अनाउन्स करते. बॅच आपण सुरू केली बघा. या बॅचची फी मित्रांनो पाहिली तर आपण 3,999 रुपये, पण सध्या मात्र याच्यावरती 50% ऑफची ऑफर मित्रांनो तुमची सुरू आहे. जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्ही नक्की परचेस करू शकता. आता ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया बघा, यातलं जे ज्युनियर असिस्टंट म्हणजे बघा फायरमॅनचं हे जे पद आहे मित्रांनो, या पदाचा अभ्यासक्रम काय आहे ओके, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. हा अभ्यासक्रम तुमचा या बॅच मध्ये कशा पद्धतीने कव्हर केला जाणार आहे बघा, कोण कोण टीचर तुम्हाला शिकवणार मित्रांनो, आणि जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर ती नेमकी कशा प्रकारे जॉईन केली पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण समजून घेणार बघा. या बॅच बद्दल तुमच्या मनामध्ये कोणतीच शंका राहणार नाही मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर समजून घ्या मित्रांनो नेमकी ही बॅच कशासाठी, काय 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 तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे, सगळ्या गोष्टी आपण समजून घे बघा. सर्वात अगोदर मित्रांनो बघा, जे तुमचं ज्युनियर असिस्टंट म्हणजे बघा फायरमॅन हे जे पद आहे, यासाठी प्रमुख मित्रांनो आपण ही बॅच डिझाईन केलेली ओके. या बॅचचं खास वैशिष्ट्य मित्रांनो बघा, या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज दिलेले आहेत. लक्षात ठेवा, म्हणजेच काय, एखादी गोष्ट एकदा पाहिल्यानंतर जर का तुम्हाला नसेल समजलं मित्रांनो, तुम्ही ती पुन्हा 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 पाहू शकतात. या बॅच मध्ये तुम्हाला टॉपिक नुसार पीडीएफ नोट्स मित्रांनो आपण प्रोव्हाइड करतो. म्हणजेच काय, सपोज तुमचा रिझनिंगचा कॅलेंडर हा टॉपिक आहे बघा, त्या टॉपिक तुम्हाला नोट्स आपण प्रोव्हाइड करतो. जे टीचरने तुम्हाला शिकवलेस बघा, त्या सगळ्या गोष्टींच्या पीडीएफ आपण बनवून तुम्हाला बॅच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, त्या तुम्ही प्रिंट देखील करू शकतात ओके. दुसरी गोष्ट, या बॅच मध्ये मित्रांनो आपण काय करतो बघा, टेस्ट ह्या दोन प्रकारे तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजेच काय, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ. टॉपिक वाईज आपण का प्रोव्हाइड करतो, फुल लेंथ आपण का प्रोव्हाइड करतो, त्या मागचं इंटेन्शन काय ते समजून घ्या बघा. टॉपिक वाईज टेस्ट मध्ये काय होतं मित्रांनो, तुम्हाला कोणत्या टॉपिक मध्ये तुमचा अभ्यास किती झालेला आहे, कोणत्या विषयाचा अभ्यास तुमचा किती झालेला आहे, या संदर्भातलं तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट या खूप महत्वाच्या असतात मित्रांनो. म्हणून आपण तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट दिला. आणि आता बघा, आपण ज्या वेळेला अभ्यास करत असतो, तुम्ही सपोज मित्रांनो बघा अल्फाबेट सिरीज नावाचा टॉपिकचा अभ्यास केला, त्याचं किरण सरांचं म्हणजे माझं लेक्चर का तुम्ही बघितलं, तर त्या टॉपिकचा तुमचा अभ्यास किती झाला, ते लेक्चर तुम्हाला किती समजलं, तर त्याच्यात तुमचे टाईप कोणते कोणते कव्हर झाले, यांचा तुम्हाला मित्रांनो बघा एक लेखाजोखा घेण्यासाठी तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट, त्याच टॉपिक जर तर चालू चालू तुम्हाला ते अभ्यास केलेलं असतं, लगेच तुम्हाला ते आठवतं त्या टेस्ट मध्ये, आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी या टॉपिक वाईज टेस्ट मित्रांनो खूप मोठा रोल प्ले करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट या खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. त्या आपण प्रत्येक टॉपिक नुसार प्रत्येक विषयाचे तुम्हाला आपण यामध्ये प्रोव्हाइड करतो. आणि फुल लेंथ टेस्टचा आपण का देतो, की तुम्हाला एक्झामचा थ्रिल त्या ठिकाणी मित्रांनो आला पाहिजे, यासाठी आपण त्या ठिकाणी फुल लेंथ टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. आणि याच्यामध्ये मित्रांनो बघा, नॉर्मल टीचर तुम्हाला शिकवत नाही, तर इग्नाइटची बघा जी दर्जेदार टीम आहे मित्रांनो, ती तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करते, की ज्या लोकांनी स्वतःला सिद्ध केलेले खूप खूप काही वर्षांचा दांडगा अनुभव असलेली टीम मित्रांनो तुम्हाला ह्या बॅच मध्ये शिकवत असते. आणि या बॅच मध्ये जो सिलेबस आपण तुम्हाला सांगतो शिकवतो, तो पूर्णपणे अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, म्हणजे बॅचची रचना ही रूट पासून पर्यंत तुम्हाला मित्रांनो आपण केलेली असते. त्याच्यामुळे जो सर्वसाधारण नॉर्मल विद्यार्थी असेल त्याला ही बॅचचा पूर्णपणे मित्रांनो फायदा होत असतो, कारण सगळ्या गोष्टी सगळ्या लेवल आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या असं ओके. यासाठी तुम्हाला मित्रांनो आता हे फीचर तुम्हाला लक्षात आलं, काय काय भेटणार, काय काय मिळणार तुम्हाला हे लक्षात आलं. याच्यामध्ये टीम तुम्हाला कोण कोण काय काय शिकवणार. पहिली गोष्ट, याच्यातला जो रिझनिंग नावाचा बघा प्रमुख विषय मित्रांनो, तो तुम्हाला किरण पाटील म्हणजे मी स्वतः तुम्हाला या बॅच मध्ये शिकवत असतो. तुम्हाला माझे सेशन तुम्हाला ह्या बॅच मध्ये मित्रांनो बघायला भेटतील. दुसरी गोष्ट, मॅथ्स साठी तुम्हाला बघा योगेश बोबडे सर तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये गायडन्स करतील, त्यांचे सेशन तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. आणि इंग्लिश बाळासाहेब बोडके सरांचे तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये सेशन पाहायला भेटणार आहे ओके. आणि चौथा, सामान्य अध्ययनासाठी जीएस म्हणतो आपण त्याला, अमोल गाडेकर सर तुम्हाला या बॅच मध्ये मित्रांनो शिकवणार आहे. आणि जो तुमचा तांत्रिकचा पार्ट आहे, फायरचा पार्ट आहे, यासाठी आपल्याकडे रोहन वाघमारे सरांचे सेशन तुम्हाला या बॅच
बॅच मध्ये भेटणार आहे. म्हणजे तुमचं क्रिस्टल अगदी क्लिअर झालंय की बॅच मध्ये कोणते कोणते विषय कव्हर होणार आहे बघा, आणि कोण कोणता विषय शिकवणार आहे हे पण तुम्हाला लक्षात आले मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला बॅच जॉईन करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी मित्रांनो येणार नाहीत. आणि पुढचा मुद्दा बघा, याच्यामध्ये जो सिलेबस आहे तुमचा बघा, सिलेबस ओके. स्टेज 1 मध्ये बघा रिटन एक्झाम कम्प्युटर बेस्ड सीबीटी ही होणार, ड्युरेशन तुमचं 2 तासात असणार बघा. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुमच्या हिंदी आणि इंग्लिश मध्ये असणार ओके. आणि निगेटिव्ह मार्किंग मित्र तुम्हाला ह्या एक्झाम साठी नाही ओके. यस, तर हे गोष्टी तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये जो सिलेबस आहे बघा पार्ट ए, याच्यामध्ये 50% भेटेस तुमचं मित्रांनो हे तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन झाले बघा त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 50% क्वेश्चनचं स्ट्रक्चर याच्यामध्ये राहणार बघा. हा पूर्ण सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर करतो. आणि 50% मध्ये तुम्हाला मित्रांनो बघा जीके म्हणजे जनरल अवेअरनेस ओके, तुमचं इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश, ह्या चारही सब्जेक्टची तुमच्या 5ही गोष्टी मित्रांनो आपण या टीमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या या ठिकाणी कव्हर करत असतो मित्रांनो ओके. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला काही लोकांना क्रायटेरिया वगैरे काही या सर्व स्वतंत्र व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो तुम्हाला बनवले, तुम्ही ते बघू शकतात ओके. या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये या बॅचचं सबस्क्रिप्शन म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये राहणार आहे मित्रांनो ओके. ही बॅच जॉईन केली आजपासून तुमच्या मोबाईलमध्ये 1 वर्षापर्यंत या बॅचचं सबस्क्रिप्शन, या लोकांची व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता ओके. तुम्हाला बॅच बद्दलचे ऑलमोस्ट सगळे फीचर मित्रांनो लक्षात आले मित्रांनो. आता ज्या मुलांना ही बॅच जॉईन करायची असेल ओके, बॅच बद्दल तुमच्या मनामध्ये कोणतीच शंका आता राहिलेली नाही मित्रांनो, पण जर तुम्हाला आता ही बॅच जॉईन करायची प्रोसेस काय, टप्पे काय ते आपण आता समजून घेऊयात. पहिला मुद्दा तुम्हाला मित्रांनो काय करावं लागेल, गुगल प्ले स्टोरवरती इग्नाइट अकॅडमी सर्च करून तुमच्या मोबाईलमध्ये इग्नाइट अकॅडमीचा अशा लोगो असलेलं ऍप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागणार आहे. हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो प्ले स्टोरवरती असे 2 प्रकारचे तुम्ही हे ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला असे 2 प्रकारचे टॅब दिसेल, एक रजिस्टर, दुसरा म्हणजे लॉग इन नावाचा. जर तुम्ही इग्नाइट वरती प्रथम आलेला असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. जर तुम्ही इग्नाइटचा ऍप तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त लॉग इन करावं लागणार आहे बघा ओके. येस, अशा प्रकारे तुमचे टप्पे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही आता नवीन असाल तर प्रोसेस काही अवघड वगैरे नाही. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी एकदा व्हेरीफाय करायचा, ओटीपी टाकला, व्हेरिफिकेशन झालं की तुमचं रजिस्ट्रेशन मित्रांनो तुमचं कंप्लीट होऊन जातं. काही तुमचे बेसिक जे बघा मोबाईल नंबर, आपलं नाव आणि ऍड्रेस, याच्या पलीकडे तुम्हाला काही वेगळी प्रोसेस याच्यामध्ये राहत नाही. आता त्या ठिकाणी बघा सरळ सेवा कॅटेगरीवर तुम्हाला क्लिक करायचं बघा. याच्यावर क्लिक, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अशा प्रकारची बॅच तुम्हाला कोर्सेस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल मित्रांनो ओके. आणि ही बॅच वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो बघा अशा प्रकारचे त्या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला बाय नाऊ वरती क्लिक केलं की तुम्हाला असं त्या ठिकाणी मग पे ऑनलाईन वरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं की डिलिव्हरी ऍड्रेस तुम्हाला टाकणं गुगलची पॉलिसी असल्या कारणाने बंधनकारक आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागतं. कारण की याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय तुमचं नाव, फोन नंबर, ऍड्रेस, तुमचं सिटी, तुमचं स्टेट, पिनकोड वगैरे तुम्हाला जर नाही भेटला तर तुम्ही आधार कार्ड तुम्ही बघू शकता तुमच्या स्वतःच्या, किंवा तुम्ही गुगल वरती देखील सर्च करू शकता तुमचा पिनकोड काय तुम्हाला माहिती नसेल तर. आणि तुम्ही काय शेवटी फक्त तुम्हाला काय पेमेंट करायचे, फोन पे नंबर, जीपे नंबर जो टाकला त्याच्यात तुम्हाला पेमेंटची रिक्वेस्ट येईल आणि फक्त तुम्हाला काय करायचंय पे करायचे. याच्यानंतर बघा तुमची प्रोसेस मित्रांनो पेमेंट करण्याची संपून जाते. आणि शेवटी बघा तुम्ही कॅटेगरी वरती गेलात, लक्षात ठेवा ओके. आणि इथे बघा कॅटेगरी वरती तुम्ही गेलात, एक बॅच वरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागतील, तुमच्या टेस्ट त्याच्यामध्ये बघा कंटेंट मध्ये तुम्हाला व्हिडिओ आणि टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागू जाईल. अशा प्रकारे मित्रांनो ही तुमची बॅच जॉईन करण्याची प्रक्रिया या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे ओके. आता मला वाटतं ह्या बॅच बद्दल तुमच्या मनामध्ये कोणतीच शंका उरलेली नाही मित्रांनो, कारण की तुम्हाला बॅच बद्दल मी पूर्ण सांगितलं. तुमचा सिलेबस काय, कोणता विषय कोण शिकवणार, बॅच मध्ये काय 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 फॅसिलिटी तुम्हाला भेटणार, ह्या सगळ्या गोष्टी आणि बॅच नेमकी आपण कशी जॉईन करायला पाहिजे सगळ्या गोष्टी मी तुमच्या या ठिकाणी मित्रांनो क्लिअर केलेल्या आहेत. पण यदा कदाचित जर का तुम्हाला छोटी मोठी मित्रांनो जर हेल्प लागली तर हा क्रमांक तुमच्याकडे असू द्या, 8888 99 61 16 या क्रमांकावरती मित्रांनो तुम्ही माहितीसाठी अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली
यावर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकतात. ओके. आणि मित्रांनो बघा, या पलीकडे तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून ठेवा. त्याच्यावरची मी असो किंवा आमची इग्नेटची कुठले तरी टीम मेंबर तुम्हाला नक्की मित्रांनो रिप्लाय करेल. ओके. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्की आपल्या एका जवळच्या मित्राला नक्की शेअर करा. ओके. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.